मिरजेत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी केली अटक. मिरजेतील अबवाली कब्रस्तानजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या आणि विकत घेणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आणि या दोघांकडून 968 ग्रॅम वजनाचा गांजा, दुचाकी असा एकूण 81,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. रियाज मेहबूब सरवान वय वर्ष 42 राहणार मंगल टॉकीजवळ लोणार गल्ली मिरज आणि अमन अक्रम जमादार वय वर्ष 21 राहणार ख्वाजा वस्ती मिरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचारी अतुल माने आणि अनंत कुडाळकर यांना माहिती मिळाली की संशयित रियाज सरवान हा अमन जमादार यांच्याकडून तयार गांजा घेण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी मिरजेतील अबवाली कब्रस्तानजवळ सापळा लावला. यावेळी रियाज यांनी त्याच्याकडील पैसे अमन याला देऊन त्याच्याकडून गांजा घेऊन गाडीच्या डिक्कीत ठेवला आणि यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 29,000चा गांजा, दुचाकी असा एकूण 81,000चा मुद्देमाल जप्त केला. सदरच्या गांजाबाबत कसून चौकशी केली असता रियाज यांनी सांगितले, सदरचा गांजा हा विक्री करण्यासाठी घेतला आहे. अमन याने सांगितले की जयसिंगपूर येथील संशयित मोहम्मद तौहीद सिद्दकी यांच्याकडून घेतल्याचं सांगितलं आणि यावेळी त्यांना अटक करून पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.